आपण बीजेपी तिरुपती ट्रेडर्स आणि हार्डवेअर भेट करते आपण सगळेच ना सर याच्या एसी वाला आहे SR क्रेन वाला आहे क्रेन आपल्याला देतो आपल्याला नौगन एंटरप्राइजेस काहीतरी ब्रँड समीर कॉन्ट्रॅक्टर हे सगळे कॉन्ट्रॅक्टर फक्त मुद्द्याच्या दोन गोष्टी सांगा काय 400 किलोमीटर एकही शब्द कळला नाही मला हे आपल्याला बघणं बी गरजेचं आत्महत्या करणार आहे. मी चळवळीमध्ये 15 वर्ष काम केलेला माणूस आहे 42 रनिंग आहे पण शब्दाला मी कधी काही बोललेलो नाही. आता मला सहन व्हाय नाही म्हणून आम्ही आज आलो आणि 1 घंटा झालं तुम्ही काय बोलायला बीची कोणत्या कुठलं वन डे बाहेर ऐकून घ्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. मी कुठून 35 लाखात 5 कोटी भरायचे सांगा तुम्ही. लोक रोज माझ्या घरी येईल माझ्या एवढ्या मुली इथं मला दार लावून बसावं लागायला. मी आज एवढे असून 25 गावात काम केलेलं मला ह्या बँकेमुळे बाहेर प्रचाराला फिरता आलं नाही तोंड दाखवता आलं नाही म्हणून एकच पर्याय की मी आता आत्महत्या करणार आहे आणि काय नाही तुमचं नाव घेणार नाही कुणाचं काय नाही. पुन्हा बोला ऐका तुम्ही ऐका पुन्हा बोला फॉरेन फंडिंग आणि हे फंडिंग आणि आपल्या त्या गोष्टीमध्ये कुणालाच कुठली फंडिंगचं कळालं नाही कुणाला काही कळालं नाही. आमचं एकच म्हणणं आहे तुझं काय म्हणणं बघ मध्ये 21 तारखेला 21 तारखेला काय होणार तर बोला आम्हाला जाऊ द्या निघून. काय करणार आहेत आणि कसे देणार आहेत हाच विषय 21 तारखेला होणार आहे का होणार असलं तर सांगा तोच विषय. नसलं तर समजून सांगायला वेळ द्या त्यांच्या आपल्या समजून सरळ साध्या भाषेत सांगा आम्हाला कळलं नाही भाषेत 21 तारखेला काय होणार आहे सरळ बघितलं की आपल्याला तुमच्यासारखे जे लोक फोन करून विचारतात की तुम्ही काय बघितलं हे आपल्यालाही सांगता आलं पाहिजे. हे तितकंच खरं. आणि आता हे कशी येणार तर मला तर हे मांडता नाही आलं तर मी तुम्हाला कॉन्फिडन्स कोणत्या देऊ मला सांगा तुम्ही कुठून देऊ मी कॉन्फिडन्स तुम्हाला. माझे जे पैसे आले जे पैसे येऊन तुम्हाला द्यायचे ज्याच्यासाठी आम्ही मेहनत आम्ही कमी पडलो बरं आजपर्यंत आम्ही पैसे देतोय लोकांना आमचं जेवढं आहे ना ते विकतो आम्ही पण पैसे देतो ज्याचं जे आमच्याला जेवढं देणं होईल तेवढं दिले नाही असं नाही आणि कधीच त्रास होऊ दिलेला नाही. तुम्हाला जो त्रास होतो मला त्रास होत नाही का 100% होतोय. मला त्रास होतोय कारण माझी इमोशनल अटॅचमेंट आहे माझ्या ज्ञानराजाबरोबर माझ्या कस्टमर बरोबर. मी तुमच्यासाठी प्रत्येकासाठी मी वेळ दिलेला आहे प्रत्येकाच्या दारात मी स्वतः आलेलो माझी इमोशनल अटॅचमेंट आहे माझ्या ज्ञानराजाच्या कस्टमर बरोबर म्हणून माझाही जीव तुटतोय साहेब असं होत नाही. तुम्हाला वाटतंय तुम्हाला त्रास होताना मला सुद्धा खूप त्रास होतो हे तुम्ही असं समजू नका तुम्ही. म्हणून मी माझा हटलेलो नाही बिलकुल हटणार पण नाही. मी माझे पासवर्ड जमा केले माझ्याबद्दल अफवा पसरतात मी पळून गेलेलोच नाही साहेब. मी हिताच आहे तुमच्यामध्ये फक्त मला काम करता यावा म्हणून मी जर मी कामाला माझ्या वेळ नाही दिला तर मी तुमच्यासाठी पैसे नाही उभा करू शकत. मला तुमच्या सगळ्याचे 1 रुपया द्यायचा मला कळतंय की तुम्हाला खूप त्रास होतोय अति त्रास होतोय आणि मी या त्रासासाठी काम नाही केलं साहेब. मी तुम्हाला प्रत्येक वर्धापन दिलेला माझे शब्द येतात की माझ्या गरजा कमी आहेत माझं पॅशन मोठं आहे म्हणून मी काम केलं. मी ज्यावेळेस तुमच्या दारात येतो त्यावेळेस तुमच्याकडे माझी व्याजाची रक्कम मी तुमचे कामं भागवता तुम्ही मला सांगता सगळ्यात आनंद मला होत होता कुणाला होत नव्हता की मला वाटत मी या सगळ्यांसाठी रिस्क घेऊन काम करतोय. परमेश्वराने आपल्याला एकट्यालाच पाठवलं यांच्यासाठी या भावनेने मी काम केलेलं. तुमचं नुकसान व्हावं म्हणून बिलकुल मी नाही काम केलेलं. तुम्ही आठवा माझ्या वर्धापन दिनाला मी बोललेलो साहेब तुमच्यासमोर कधी खुर्चीवर नाही बसलो मी कधीच नाही. मी माझा त्याग केलेला वैयक्तिक साहेब. आज मी पण तुमच्यासारखा वनवास भोगतोय. मी कुठे 100 एकर करून माझं फार्म हाऊस नाही बांधलेलं साहेब मी तिथं जाऊन बसायला म्हणजे हे करायचं असं ते मी मागच केलं असतं साहेब. मी आजही माझ्या ड्रायव्हरच्या शेजारी राहतोय माझ्या रेसिडेन्सी पार्कला राहतोय तिथं माझ्या घरात राहत होतो 300 स्क्वेअर फुटला. साहेब जर मला हेच करायचं होतं तर माझी 25,000 कोटीच्या आशा ठेव साहेब 1750 कोटी रुपये मला ज्ञान राहतं देणे त्याच्या आगे मी 10,000 कोटी रुपये रेस करेल. 10,000 कोटी रुपये मी आणले कसे तुम्हाला देणार कसे आणि कशा पद्धतीने हे तर मला मांडावं लागेल ना. अरे मला प्रशासन विचारतंय मला त्यांचे कागदपत्र मांडावं लागतील साहेब. मी नुसतं तोंडी बोलतोय तोंडी ऐकायला कोणी तयार नाही. मला माझे कागदाचे प्रूफ मागते मला कागदाचे प्रूफ तुमच्यासमोर मांडावंच लागते कारण त्याच्याशिवाय तुम्ही मला विश्वास ठेवूच शकत नाही पॉसिबलच नाही.
आणि हे तुम्हाला मी माझ्या बँका दाखवते, का दाखवतोय? कारण या बँकांनी मला वरब्यात दिले आणि या वरब्यात गेला माझे 2,000 कोटी रुपये अडकले साहेब. मला परेशान होते. मला वाटतं मी तुम्हाला लवकर पैसे कसे देईन, कारण मला तुमच्या ऋणातून मुक्त व्हायचंय साहेब. मला माझं ज्ञानाचं बेनिफिट झिरो करायचं. बस झालं, खूप झालं. पब्लिक बिझनेस खूप केला, हे माझं बच्ची बात नाही. खूप झालं. मला फक्त तुमच्या ऋणातून मुक्त व्हायचंय. तुमचा 1-1 रुपया द्यायचा आहे आणि शेवटच्या व्याजात सहित द्यायचा आहे आणि 100% देणार आहे. आणि बिलकुल तुमच्या बरोबर तुमच्या पुढे राहील मी. जर याच्यात जर काही कमी या झालं तर तुमच्या अगोदर माझं होईल, तुमचं होणार नाही. कारण मी काम केलेलं आहे, मी सगळ्यांसाठी काम केलेलं आहे. मला वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं. तुमच्या सगळ्या यांचं ऐकून तुम्हाला वाटतं का मला चांगलं वाटतं? खूप वाईट वाटतं. मी तुमच्या ग्रुपच्या मेसेज बघत नाही, कारण माझी झोप उडवती. एवढे वाईट कमेंट येतात. खूप वाईट वाटतं. मी बघत नाही, मॅडम स्वतः बघतात. म्हणजे काही गोष्टी त्रास होतो मला. या मॅनेजरला मी आज बघितलंय सर, यांना मी कधी येऊ दिलं नाही इथं. मी म्हणलं माझ्या पुढे येऊ नका तुम्ही, कारण ह्यांना मी घडवलंय सर. अहो, या ग्रामीणच्या मुलं आहेत सर, त्यांचे लग्न होत नव्हते, त्यांचे लग्न माझ्यामुळे झाले सर. यांचे पॅकेज बघा. मीटिंगला मी सांगतो, तुमच्या आई वडिलांना तुम्ही तपास आहे. तुम्हाला मी जे पॅकेज दिले तुमच्या आई वडिलांसाठी दिले. तुम्ही त्यांचे दवाखाने करा, कारण मी पण माझ्या ग्रामीणच्या फॅमिली म्हणतात, मी त्याच्यातून जातोय. विचारा तुम्ही, तुमच्या समोर ही टीम आहे साहेब. रात्री ज्यांना मी बोललोय, अरे तुम्ही काय माझ्या कस्टमरला त्रास देताय, तुम्ही त्यांचे फोन उचलत नाहीत आणि आम्ही फोन उचलतोय. ह्या मॅडम शिव्या खात्यात तुमच्या. ह्या शिंदे साहेब कितीतरी वेळ फोन मॅडम आलेले. मॅडम मला मी कितीतरी बोलले, मी काय सोल्युशन देऊ, आणि हे सारे फोन उचलत नाही. यांच्यामुळे माझ्या कस्टमरला त्रास होतो. विचारा तुम्ही, मी यांना किती बोलले रात्री. अहो साहेब, आता एक माणूस नाही साहेब. आज जर तुम्ही पतसंस्था फेडरेशन गेला तर ग्रॅज्युटी कोण भरते? एक पतसंस्थाला हातवर करत नाही साहेब. ज्ञानराजा ग्रॅज्युटी भरती अख्ख्या टीमची साहेब. हे तुमच्या ग्रामीणच्या मुलं साहेब, त्यांच्या घरी खायला नव्हतं सर. यांना लग्नपुरी मुली देत नव्हते. या लोकांना मी तयार केले साहेब. मी त्यावेळेस माझा अनुभव माणूस घेऊ शकत होतो. माझी नीव होती ग्रामीणच्या पोरांना पुढे आणू, त्यांना कामधंदा देऊ. अरे आपल्याला परमेश्वराने दिले गट्स, आपण पुढे आणू साहेब. यातला प्रत्येक पोरगा आज ग्रॅज्युएशन झालं की माझ्या इथं जॉबला आलेला आहे साहेब. यांना एवढ्याला पॅकेज आहेत. ज्या व्यक्तीने 20-20 वर्ष काम नाही केलं, यांना एवढ्याला मी पॅकेज दिले साहेब. पण यांच्याकडून कामही करून घेतलंय. आणि यांना माझं शिकवण बघा तुम्ही. पुडी खायची नाही, दारू प्यायची नाही, दाब्यावर जेवायला जायचं नाही, आई वडिलांची सेवा करायची, मुलांना चांगले एज्युकेशन देत साहेब. हे दिलं मी. आणि आज मी यांना हीच डिमांड केली, कारण माझ्या ज्ञानाच्या कटमला त्रास होतो. तुम्ही का फोन उचलत नाही, का त्यांच्या शिव्या खात नाहीत? अरे आज शिव्या खा, मला टाइम मिळत. मला टाइम मिळत, तुम्ही जर शिव्या खाल्ल्यात. कारण का ते लोक व्हायबल होणार नाही. ती लोक व्हायबल व्हायला लागली. तुम्ही लोक फोन उचलत नाहीत, तुम्ही लोक त्यांच्या समोर येत नाहीत. अरे आज आम्ही त्यांच्या समोर येतं. आमच्या घरात दगड फेक झाले 4 महिने मॅडम बीडमध्ये होत्या, पण आम्ही मागे नाही हटलो. आम्ही त्याला एकच म्हणलं, या लोकांचं देणं येणे आपल्याला प्रेम लावलंय, दगडा खा पण तुम्ही बीड सोडू नका, बिलकुल बीड सोडू नका. मग काय अर्थ नाही या लोकांनी तुमची शिव्या खायला पाहिजे साहेब. नाही तर तुम्ही व्हायबल झालाच नसतात, बिलकुल झाला नसतात. आज मला त्याचा पश्चाताप होतोय. या टीमला मला बोलायची इच्छा नव्हती, पण मला एसपी साहेबांनी सांगितलं, शिष्टावांनी सांगितलं तुमच्या टीमला बोलाव. साहेब मी काय 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 केलं नाही साहेब या लोकांसाठी, मला सांगा तुम्ही. साहेब जे एवढं ऑफिस उभा केलंय, आज त्या चेअरमन केबिन मध्ये मी बसलो नाही साहेब, कधीच बसलो नाही मी. आणि मी तुम्हाला दर वर्धापन दिनाला सांगितलेलं आहे, मी फक्त माझं कामच केलं. मिटिंगच्या वेळेस मी मिटिंग घ्यायचो साहेब, 4-4 तास यांना मिटिंग मध्ये सांगायचो काम कसं करायचं, आणि तिथून पुढे मी खाली यायचो. आणि आजही मी कामच करतोय साहेब, बिलकुल काम करतोय. मला वाईट वाटतंय. आज डॉक्टर हरकुट बोलले साहेब, डॉक्टर हरकुटच्या भावाकडे माझं 4 कोटी रुपये लोन आहे साहेब. माझं 4 कोटी रुपये लोन आहे. मी लोन वाल्याला आणखीन बोललो नाही साहेब. माझं फोकस फक्त मला लोकांचे पैसे देण्यावर. मला माहितीये माझ्या कुठे ग्रुप मधून मी पैसे उभा करू शकतो आणि लोकांचे पैसे देऊ शकतोय. आणि माझं टार्गेटच ते आहे साहेब. प्लीज माझी विनंती आहे, तुम्हाला खूप त्रास होतोय, मी त्याच्याबद्दल माफी मागतो. माफी सुद्धा कमी आहे, ते शब्द सुद्धा कमी मला माहितीये, कारण मी तुम्हाला माझा फॅमिली मेंबर मानलेले. तुम्हाला त्रास होतोय, मला त्याचा त्रास खूप होतोय. माझ्या घरच्याला त्रास झाला सुद्धा मला काही त्रास झालेला नाही साहेब, पण तुम्हाला झालेला त्रास म्हणजे मला खूप वेदना होत्या. कधी मी माझी फॅमिली सुद्धा विचार नाही केला, कधीच नाही विचार केला. मी एवढं फिरलोय साहेब, एवढं काम केलं, आजही कामच करतोय साहेब. काय सांगा तुम्हाला, फक्त माझा परमेश्वरला रोज मी विनंती करतो की माझी तारखेत मला लोकांचे पैसे द्यायचे. आणि आज साहेब मी सक्सेस केले. 21 तारीख तुम्हाला दिली, मी ते सक्सेस केले. तुम्हाला काय सांगा, परवा दिवशी मला दिल्लीला जाता येत नव्हतं, मॅडम स्वतः दिल्लीला जाऊन आले. दिल्लीला जाऊन आमची टीम त्यांच्याजवळ मिटिंग केली साहेब. काय सांगा तुम्हाला, आणि मिटिंग करून त्यांना परत सांगितलं माझी 21 तारीख जवळ आली साहेब. त्या मिनिमंटाने त्यांना सगळं प्रेझेंट केलं मॅडम, आणि त्यांना दिल्लीला जाऊन. मला दिल्लीला जाता येत नव्हतं, कारण माझं लिगलचं काम इथं मुंबईमध्ये राहिलं होतं. ह्याच्या पलीकडे काय करायला पाहिजे साहेब, परमेश्वराने माझ्यावर वेळ आणली. पण मी तुम्हाला आजही सांगतो, मी प्रामाणिक आहे.
माझी इच्छा आहे तुमच्या सगळ्यांचे पैसे द्यायचे आणि व्याजासहित देणार आहे. मी तुमचं नुकसान करणार आहे, कारण माझ्याकडे 10,000 कोटी रुपये येतात, त्यातून 100-200 कोटी रुपये जरी व्याज जास्त गेले तरी मला काही फरक पडणार नाही. का तर मी तुम्हाला माझा फॅमिली मेंबर मानलेले आणि मी सगळ्यात जास्त माझ्या 10 कोटी ग्रुपमध्ये ज्ञानाला वेळ दिलेला आहे आणि प्रत्येकाबरोबर माझी इमोशनल अटॅचमेंट आहे. साहेब मी वन पायी तुमच्या मार्केटला फिरतो साहेब, तुमच्याकडून मी काही ना काही शिकलेलो आहे. माझा व्यापारी जेव्हा त्या खुर्चीवर बसतो तेव्हा मी माझ्या टीमला गाईड करतो आणि त्यांची खुर्ची तुटलेली उशी आहे, पण कोट्यावधी रुपयाचा बिझनेस करताय, आपण हे शिकलं पाहिजे. साहेब मी ज्या केबिनमध्ये माझ्या बसतो माझी खुर्ची मी चेंज नाही केली, कारण मी यांच्याकडून शिकलोच आहे, त्या व्यापाऱ्याकडून शिकलो मी आणि मी ते शिक्षण माझ्यामध्ये अडॉप्ट केलेलेच आहे. तुम्ही माझ्या बीडमध्ये माझ्या जुन्या मिलमध्ये मी बसत आणखीन जाऊन बघा की माझी साधी चेअर आहे, कारण मी माझा कस्टमर बघितलेला आहे, मी त्याच्याकडून शिकलेलंच आहे. बिझनेस काय करायचा मी या कम्युनिटीकडून शिकलोय, बिझनेस कम्युनिटीकडून, आणि त्या पद्धतीनं बिझनेसच केलाय मार्केटमध्ये आणि गुडघ्यापाशी खाली वाकूनच केलेला आहे. बिलकुल माझ्याकडून कधी चुकीचा शब्द गेलेला नाही मार्केटमध्ये. मला माहितीये की आपण बहुजन समाजातून आहेत, आपण बिझनेस करू शकणार नाही, पण मी ते सक्सेस करायचा प्रयत्न केलेला आहे आणि 100% मी त्यात मागे नाही हटलेलो आणि झुकूनच काम केलेलं. कधीच माझा वाईट शब्द कोणाला सुद्धा नाही साहेब आजपर्यंत. रिक्षावाल्यापासून टॉप व्यक्तीपर्यंत मी कधीच कोणाला नाराज नाही केलं, हे प्रत्येक ठिकाणी खरं. पण आजही मी मागे नाही हटलेलो. आजही माझी 21 तारीख कशी पळायची माझं त्याच्यावर फोकस आहे. मी तुम्हाला आजही शब्द देतो, आणखीन 4 दिवसांनी मी शिष्टमंडळाला घेऊन बसेल की माझी काय लेवलवर पोझिशन आलेली आहे आणि काय लेवलवर माझं काम. मी 100% परत 15 किंवा 16 तारखेला मी परत शिष्टमंडळाला बोलवतो आणि तुम्हाला डिटेल सांगतो. पण माझी विनंती आहे, तुम्ही जसा माझ्यावर विश्वास टाकलाय या विश्वासाला मी तळा जाऊ देणार नाही. 100% आज तुमचं नुकसान झालंय, पण हे नुकसान आहे भरून काढेल भविष्यामध्ये, कारण माझं एम काम करायचं साहेब, बाकी काहीच नाही. तर माझं एम काम करायचं नसतं तर या 27 वर्षात मी बिझनेस केला साहेब. एक दिवस आहे माझी जमीन सोडलेली नाही. 27 वर्षात मी काय माझं उभा केला असता आणखी, पण मी ते केलेलं नाही, कारण मी सर्वांसाठी काम केले. जिथं मी राहतो एक व्यक्ती नाही मी त्याला मदत केलेली नाही साहेब, पण कधी माझं नाव पुढे येऊ दिलेलं नाही. आजपर्यंत नाव नाही पुढे येऊ दिलेलं. प्रत्येकाला मदत केलेली आहे, फुल नाही फुलाची पाकळी मदत केलेली, पण माझं नाव कधी मी पुढे आणलेलंच नाहीये. फक्त मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण समाजातून देणं लागतो याच भावनेने मदत केलेली. कधीच बिलकुल त्याचं नाव सुद्धा पुढे नाही आणलेलं. जेवढ्या लोकांनी आजही मला त्रास दिला त्या प्रत्येक व्यक्तीला मी मदत केलेली साहेब, प्रत्येक व्यक्तीला मदत केली. जिथं न्यायालयाला करू शकत नाही तिथं कुठे ग्रुप फाउंडेशननी मदत केलेली. ही मी तुम्हाला प्रत्येकाला सांगू इच्छितो. का तर कारण मी माझं नाव कधीच पुढे येऊ दिलेलं नाही, पण मी मदतच केलेली. आणि मदत ह्यासाठी केलेली आहे की आपल्याकडे एवढं आहे तर आपण ते समाजाला लावलं पाहिजे, सगळ्यांना लावलं पाहिजे. त्याच्यामध्ये कधीच मी कोणती गोष्ट मध्ये आणलेली नाहीये. मग हे सगळं काम करत असताना तुम्ही ह्या सगळ्यांची गोळाबिरीज करून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, तेवढं तरी करा तुम्ही. कारण मी मान्य करतो आज साहेबाचं नुकसान झालं, आज त्यांची समाजाची पद कमी झाली, पण मी त्याला आशीर्वाद देतो साहेब. न्यायालयाचा व्यतिरिक्त तुम्हाला गरज पडली तर मी तुम्हाला किती पाहिजे तेवढे कोट्यावधी रुपये तुम्हाला तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंट करेल, त्याची काळजी करू नका तुम्ही. आणि हा शब्द माझा प्रत्येकासाठी साहेब, कारण मला माहितीये बऱ्याच जणांचं बिझनेस मध्ये नुकसान झाले, बऱ्याच जणांचं कशात नुकसान झाले, त्यावेळेस फक्त तुम्ही उत्प्रोत माझ्याकडे असाय, तुम्हाला मदतच करा मी कुठे ग्रुपच्या माध्यमातून. तुम्ही त्याची काळजी करू नका, कारण मला कुणाचं नुकसान करून मला माझा बिझनेस मोठा करायचाच नाही, बिलकुल नाही. कारण मी तुमचे आशीर्वाद घेतले आजपर्यंत आणि इथून पुढे मला तुमचे आशीर्वादच घ्यायचे की ज्याच्या जोरावर मला माझं एम गाठायचंय. कारण मी पॅशनेट आहे, देहवेड आहे, म्हणून बीड सारख्या ठिकाणी मी आज पॅन इंडियावर काम केलं साहेब. इथं बसलोय आज भारतभरच्या एका पार्टीने आपली डिस्ट्रीब्युटरशिप कॅन्सल नाही केलेली, फक्त आपल्याकडे बघून आणि सव्वाकडे बघून चांगली माणसं आहेत, चांगलं काम करतात साहेब. महाराष्ट्रात ज्या सोडून पण भारतभर एकाने आपली डिस्ट्रीब्युटरशिप सोडलेली नाही. मग ही कामाची पावती नाही साहेब. आपण ज्या गावातून बिलीव करतो त्या गावाची पावती आहे असं होऊ शकत नाही, कधीच होऊ शकत नाही. आणि बीडवाल्याचं कधीच मी मान खाली जाऊ देणार नाही. ज्या दिवशी त्यांची मान खाली जाऊन त्या दिवशी सुरेश कुठे संपला असं समजून धरा तुम्ही, समोर सुद्धा येणार नाही साहेब. हा माझा तुम्हाला शब्द आहे. बिलकुल माझ्या हासाईड आज बीडमध्ये सगळ्यात जास्त उभा आहे साहेब, त्याच्याबद्दल तुम्ही बिलकुल निश्चिंत राहा. कारण आज ज्ञानातून देण्यापेक्षा माझ्याकडे 10 पट माझ्या ऍसेट आहे, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला आज त्रास होतोय, तो त्रास मलाही होतोय. मी तुम्हाला 100 वेळा माफी मागली, तो त्रास भरून निघणारच नाहीये, मलाही कळतंय साहेब, बिलकुल मला कळतंय. कारण मी तुमच्या बरोबर इमोशनल अटॅच, माझी खूप मोठी बॉन्डिंग आहे तुमच्या बरोबर. ती बॉन्डिंगला मी कधी छेद होऊ देणार नाही. 100% तुम्हाला सांगतो. आज मी जे इथं ओपन बोलताय साहेब, मी ओपन डॉक्युमेंट दाखवायला भेट होतो, कारण मला 8 महिने त्याच्यामुळेच गेले साहेब. शेवटी 1% कोणीतरी माझ्याबद्दल अडचण निर्माण करते, मला बॅकएंडला यावं लागेल. हा एकमेव फंड आहे की सर इथं प्रत्येकाने दिग्गजाने हात घालून बघितला, बिलकुल काही करता नाही आलं. त्यामुळे हे फंड मी सुखरूप आपल्यापर्यंत आणू शकलो. ह्याही गोष्टी त्याच्यामध्ये आहे साहेब, मी काही गोष्टी नाही सांगू शकत आपल्याला, पण माझा प्रामाणिकपणा आहे, माझी तळमळ आहे की प्रत्येकाचा 1 ना 1 रुपये जाणार म्हणजे जाणार. आणि 21 तारखेला मी 100% तुम्हाला द्यायला चालू करणार आहे, हे निश्चित करेल. त्याच्यासाठी मी 16 तारखेला परत एकदा मी शिष्टमंडळाला विनंती करेल की आपण माझ्या समोर या आणि माझ्या 16 तारखेपर्यंत काय झालंय हे सगळं तुम्हाला समोर मांडतो. त्यामुळे काय कारण 16 तारखेपर्यंत तुमच्या समोर बऱ्याच जणांच्या बाईट आलेल्या असतात की मला बीजी मिळाली, बऱ्याच जणांचे स्टेटमेंट येते तुम्हाला की मला बीजी मिळाली, सोशल मीडिया फुल भरलेले असेल साहेब की आम्हाला बीजी मिळाली कुठे ग्रुपची, त्यावर तुम्ही मला पैसे सुद्धा मागणार नाही सर. हे तुम्हाला मंगळवारपासून बघायला मिळेल, कारण ह्या बीजी झाल्या आहेत ऑलरेडी. आणि ह्याच्या बीजीचे आम्ही प्रत्येकाचे लेटर हेड लिहून येणार आहेत आणि त्याला आम्ही पब्लिकली आम्ही स्वतः करणार आहेत.
कारण इथं बसलेले काही जणांना सुद्धा नाव आणखी बीजी गेलेले आहेत. इथं बसलेले काही जण एक माझे वेंडर आहेत की ज्यांना बीजी गेलेले आहेत. असं कसं काय बोलता मग ही जी गोष्ट ही गोष्ट सत्य आहे. पण हे मला मांडणं गरजेचं होतं. बीजी काय फंड काय 100% नवीन, पण हे मी देणार आहे हे तितकंच खरं. माझ्या बोलण्याच्या वादात काय चुकलं असेल तर मी आपल्या चरणी माफी मागतो, कारण मी तुमच्या पुढे कधीच गेलेलो नाहीये. आजही मी तुम्हाला सांगतो पिकमी एजंटचा एक विषय आहे, त्याच्याबद्दल एक सांगा. पिगमी एजंटचा जो विषय आहे तोही आपला कस्टमर आहे. त्यांच्या कस्टमरचे सर ह्या डिपॉझिटमध्ये ह्या लिस्टमध्ये नावं आहेत. जसं आपली सिस्टीम चालू होईल तसे त्या पिगमी एजंटचे सुद्धा सगळ्यांचे पैसे जाते. पिगमी एजंटचे जे कमिशन आमच्याकडे ड्यू आहे तेही कमिशन त्यांना मिळते. मी त्यांना त्यावेळेस एक शब्द दिला होता की माझ्या टीमची जी सॅलरी राहिली, ज्यांच्या बरोबर जेवढी सॅलरी जेवढ्या महिन्याची जाईल तेवढ्या महिन्याचं कमिशन माझ्या पिगमी एजंट जाईल. त्यांनी धंदा नाही केला तर मी कमिशन देईल. ते माझ्या कुठे ग्रुपमधून देईल, पण त्यांचं नुकसान करणार नाही. हा शब्द माझा त्यावेळेस त्यांना होता, आजही त्यांना आहे. जर माझ्या ज्ञानाच्या टीमला माझी सॅलरी जाणार आहे तर तेवढ्या महिन्याचे पैसे माझ्या पिगमेंटच्या कमिशनला सुद्धा जातील. त्यांनी धंदा जरी नाही केला तरी मी माझ्या कुठे ग्रुपमधून त्यांना कमिशनच्या बेसवर पैसे देईल. हा माझा शब्द आहे. त्याच्याबद्दल बिलकुल काळजी करू नका. त्यांचंही नुकसान होणार नाही, 100% होणार नाही. त्यांनी पण खूप त्रास सहन केला नाही, मला मी जाणतोय, मला माहिती आहे. त्यांनाही त्रास होतोय, त्यांच्यापर्यंत खूप त्रास झाले, पण त्यांनी ओढलेले. त्यांनाही मी अप्रिशिएट करतो, त्याच्याबद्दल बिलकुल अडचण नाहीये. त्यांनाही त्यांचे पैसे जातील, त्यांच्या सगळ्या कस्टमरचे जातील. त्याच्याबद्दल आपण एकदम निश्चिंत राहा, त्याच्याबद्दल काहीच काळजी करू नका. पण माझा शब्द आहे, पैसे जाणार म्हणजे जाणार, सगळ्याचे जाणार, कुणाचंही नुकसान होणारच नाही, कधीच नाही होणार. आणि मी इथंच आहे साहेब, मी कुठंच गेलेलो नाही. माझे पासपोर्ट आपल्या डिपार्टमेंटकडे जमा आहेत. आम्ही इथंच आहोत, बिलकुल जायचं नाही. जायचं असतं तर पहिल्या दिवशी गेलो असतो, पण ती नीव आमची नाही, कारण मी तुमच्याबरोबर राहून काम केलेलं आहे, तुमच्या सगळ्यांसाठी काम केलेलं आहे. एवढं डोक्यात आहे, बाकी दुसरं काहीच नाही. ज्याला आपण एक ध्येय वेळे माणसं म्हणतो अशा पद्धतीने काम केलेलं आहे, बाकी काहीच नाही. आणि कामच केलं, दुसरं काही केलेलंच नाही. त्यामुळे आपण तेवढा विश्वास ठेवा. वैयक्तिक लेवलवर ज्यांचं नुकसान होईल, शिष्टमंडळीच्या समोर आहे, त्यांच्या समोर मी शब्द देतो, द कुठे ग्रुप त्यांच्या मागे आहे. जर वैयक्तिक लेवल जर कोणाचं नुकसान झालं असेल तर ते कुठे ग्रुप भरून काढेल. त्याचाही शब्द मी तुम्हाला ह्या माध्यमातून देतो. तुम्ही त्याची काळजी करू, ज्ञानाचा भरून काढू शकत नाही, पण जर कुठे ग्रुप काढत, कारण शिष्टमंडळाला मी शब्द देतोय, तुम्ही त्याची पण काळजी करू नका. कारण माझी न्यू सगळ्यासाठी मी काम केलेलं आहे, बाकी काहीच नाही. कारण मला लालचच नाही, कुठलीच लालच नाही. पहिली नव्हती ना आजही नाही साहेब. त्याबद्दल आपण निश्चिंत राहा. आणि लालचीपाई मी कधीच करणार नाही काम. लालचीपाई केला असतं तर मी बीड सोडला असतं, गाव सोडलं असतं, देश सोडून गेला असतो. लालचच नाहीये की त्यावेळेस सांगितले ना, आजही सांगतोय. आजही आपल्या चरणी मी ह्या सगळ्या गोष्टी मानतोय. त्रास करून घेऊ नका तुम्ही स्वतःला. तुम्हाला त्रास झाला की मला त्रास होतोय, बिलकुल माझी आपल्या चरणी विनंती आहे. इथं जे आले नाही त्यांनाही विनंती आहे माझी की बिलकुल त्रास करून घेऊ नका. तुमचं नुकसान 1 रुपया होणार नाही. व्याज तर शेवटच्या क्षणापर्यंत मिळेल, शेवटच्या दिवसापर्यंत. पण वैयक्तिक लेवल बिझनेसमध्ये ज्ञान राहण्यामुळे जर काही नुकसान झालं तर कुठे ग्रुप तुमच्या मागे उभा नुकसान भरपाई करून देईल मी स्वतः. त्याची काळजी करू नका. एवढं बोलतो मी, माझं थांबतो. आपल्या सर्वांची माफी मागतो की आपल्याला त्रास झालाय, 100% मला मान्य आहे. मी पण खूप इमोशनल आहे. मी असं नाहीये की माझी तुमच्याबरोबर इमोशनल अटॅचमेंट आहे. त्यामुळे मी तुमची माफी मागतो. तुम्ही मोठ्या मनाने मला माफ करा, म्हणजे जेणेकरून तुमचे आशीर्वाद मला लागते आणि माझे कामं लवकर होतील. एवढीच विनंती. माझा आशीर्वादचं पारडं वाढू द्या, एवढीच माझी आपल्या चरणी विनंती. आणि थांबतो. हा एक मिनिट, पाणी घेऊन दे. नाही नाही 21 तारखेला बँकेचं काय नियोजन आहे? आता स्टाफ तर इथं आलेला आहे. 21 तारखेला बँक हे कधी ओपन करणार आहेत? आता जे साहेबांनी सांगितलं की बाबा हे जे समोर बसलेले जे काही मॅनेजर आहेत ह्यांच्यापैकी 99% लोकांचे मोबाईल बंद आहेत. 100% बंद आहे, बरोबर. त्यांनी फोन नाही उचलल्यामुळे काय होतं, सगळा उद्रेक होतो. तो उद्रेक माझ्यापर्यंत येतो, माझ्यापासून एसपी साहेबांकडे जातो आणि एसपी साहेबांपासून यांच्यापर्यंत येतो, बरोबर. मग आपण चळवळीत काम करतो, लोक आपल्याकडेच येतात, बरोबर. आता सगळ्याच्या भावना, डॉक्टर हरकुट साहेबांची भावना मी समजू शकतो. त्यांच्यावर काय घेतलंय, हरकुट साहेबांसारख्या 1000 केस येतात. कारण मी प्रत्येक मराठवाड्यामध्ये प्रत्येक ठिकाणी गेलो, प्रत्येक जण ह्यांना संपर्क साधू शकत नाही. आपण चळवळीत काम करतो, आपल्याकडे 100 लोक येतात. आपणही त्यांचं समाधान करू शकत नाही. आपण फक्त लीड करू शकतो आणि लीड करून ह्यांच्यापर्यंत येऊ शकतो. आज ह्यांनी जी भूमिका घेतली हे सगळे लोक आपल्या समोर आणले. आता हे लोक फेसबुकच्या माध्यमातून आपले लाखो लोक हे बघत आहेत की हे बँकेचे मॅनेजर आलेत आणि ह्या माणसाने पोट तिडकीनं सांगितलं की तुम्ही उद्यापासून मोबाईल चालू करा. ह्यांनी मोबाईल चालू जर केले तर आपले ठेवीदार व्हायबल होणार नाहीत, बरोबर. व्हायबल होणार नाहीत. ज्या काय अडचणी आहेत, थोडा त्रास तुम्हालाही होईल, मी सांगतो. तुम्हाला लोक शिव्या देतील, तुम्हाला लोक धमकी देतील, परंतु ठेवीदार एवढा जागरूक आहे, त्यांना स्वतःच्या सगळ्याला आया बहिणीचा
प्रत्येकाला कुटुंब आहे, तुमच्या जीवावर कुणी येणार नाही. हा माणूस जर एवढ्या पोट तिडकीनं पैसे द्यायची भूमिका घेतोय तर आपण याच्या पाठीमागं उभा राहायला हरकत नाही. बिलकुल नाही. बरोबर. आज हा जर व्यक्ती एवढ्या पोट तिडकीनं कुटुंबासहित इथं सांगतोय की कोणत्याही आपल्यावर विश्वास ठेवू नका, आणि सगळ्यात महत्वाचं ह्या व्यक्तीनं बोलताना एक शब्द वापरला की माझ्याच्यानी जर काही देणं झालं नाही तर मी नसेल. लक्षात घ्या. हा माणूस कोण सांगतो? ज्याच्यामध्ये द्यायची नियत आहे, आणि ह्या माणसामध्ये द्यायची नियत आहे म्हणून वारंवार आपल्या सोबत यायला लागले. आजही त्यांनी सांगितलं की 16 तारखेला परत आपल्याला भेटायचंय. पहिल्यांदा आम्ही यायचो तर 10 लोक घेऊन यायचो. बरोबर आहे का? इथं पासून ते मॅनेजरचे फोन चालू होतील, ज्या काही शक्य होतील त्या बँका देखील उघडायला सांगा. त्या बँकाची सुद्धा जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. हरकुट साहेब, आपल्या मादलमुईमध्ये जो प्रकार झाला त्याचा इफेक्ट मराठवाड्यातल्या बऱ्याच बँकेवर झाला. काय होतं? बरेच जण समजदार आहेत. इकडे भाऊ प्रत्येकावर बेतलेलं आहे. दगड खाल्ले, दगड प्रत्येकावर ऐका ना साहेब, तुमची भूमिकेशी 100% सहमत आहे. माझ्या बिल्डिंग मध्ये बँक आहे. प्रत्येकावर बेतलेलं आहे. तुमचं तर तुमचं कुटुंबावर बेतलंय, इथं बसणाऱ्याच्या कुटुंबावर बेतलंय, कुणाचा हॉस्पिटलचा विषय, कुणाच्या मुलीचा लग्नाचा विषय. इकडे बघा, आज आपल्यावर आलेलं हे एक संकट आहे. सगळ्यावर आलेलं एक संकट आहे. ह्यांच्या सहित आपल्यावर आलेलं एक संकट आहे, आणि ह्याच्यातून मार्ग काढायचा आहे. आपण जे सगळ्यांची आता एक आपण जी मोठ बांधलेली आहे ती मोठ विस्कळीत होऊ देऊ नका. आज आपल्याला त्रास व्हायला लागलाय, आपल्याला त्रास अजून होणार आहे, अजून होणार आहे. परंतु ही जी मोठ झालेली ह्याच्यातून 100% मार्ग निघणार. कारण हा माणूस जेवढ्या पोट तिडकीनं आज सांगायला लागलाय, काहीतरी नियोजन केलेलं आहे. हे लोक उगाच बोललेले नाहीत, काय पिक्चरची शूटिंग नाही म्हणजे ह्यांना दाखवायचंय आपल्याला. बरोबर. म्हणजे आणि इथं जे पेपर ह्यांनी दाखवले, इथं आता अधिक साहेब आहेत, बरेच जण आहेत, आणि इथं बरेच जणांनी फोटो सुद्धा त्याचे घेतलेत. ते कशासाठी घेतलेत भाऊ तुम्हाला ते सांगतो की उद्या त्याला आपल्याला लोकांना सांगता आलं पाहिजे. तुम्हाला खोटं बोलत नाही, हे कामामध्ये व्यस्त आहेत. त्यांचा मोबाईल बिलला लागतो, मोबाईल माझा चालू आहे, कानाची ट्रीटमेंट चालू आहे माझ्या. रात्री 12 वाजून तर कॉल येतात. हे इथं बसणाऱ्या पोरांना सगळ्याला माहिती. कुणाचा जर वेटिंगवर पडला तर त्याला वापस फोन करून मला सांगावं लागतं. आणि ही जी भूमिका आहे, ही जी मानसिकता झालेली आहे की मला आत्महत्या करायची आहे. आपण सांगतोय आत्महत्या करू नका, आत्महत्या केलेली पैसे मिळणार नाही. आपण आज आत्महत्या केली, 2 दिवसांनी पैसे आल्यावर ते पैसे काय उपयोगाचे? त्याच्यामुळं असे विचार डोक्यामध्ये आणू नका. अरे देणारा आपल्या पाठीमागे सक्षम उभा राहायला लागलाय, त्याची नियत साफ आहे. त्याच्यामुळं त्यांना जी काय अडचण आली त्यांनी आज सांगितली आहे, आणि ते असं म्हणालेच नाहीत ना की 21 तारखेला देणार नाही. ते आजही सांगतायत की 21 तारखेला तुम्ही पैसे देणार. बरोबर आहे. 16 किंवा 17 तारखेला परत ते आपल्याला म्हणतात की बसायचंय. 16-17 तारखेला जे काही त्यांच्या बीजीचे जे काही अजून विषय राहिलेले आहेत ते आपल्या समोर अजून मांडणार आहेत. आणि साहेब 16-17 तारखेला परत ह्या तुमच्या लोकांना परत एकदा बोलवा. हे सुद्धा चेक होते की ह्यांचे मोबाईल चालू का बंद आहेत. सगळं वाटोळ तुमचं अर्ध वाटोळ ह्यांच्या फोनमुळे झालेले. बरोबर. कुणाचाच मोबाईल चालू नाही ह्यांच्यापैकी. भैया त्यांना आणि विचारा ना, ते तुम्ही जेवढ्या पोट तिडकीला सांगितलं साहेब, ह्याच्यातले अर्धे वाचलेले कुणाचे माझे नातेवाईक आहेत, इथं वाचलेल्या लोकांचे नातेवाईक आहेत. तुम्ही जे सांगितलं की ह्यांचे लग्न होत नव्हते, साहेब 100% खरंय की बीडमध्ये रोजगार निर्माण तुम्ही करून दिला. परंतु साहेब आज कुठेतरी कुठे ग्रुप मला नेहरादा अडचणीत आली आहे, आणि त्याच्यातून तुम्ही मार्ग काढायला लागला तर ह्यांची सुद्धा तुम्हाला तेवढी साथ भेटली पाहिजे. आम्ही एक शिष्टमंडळ ठेवीदार म्हणून तुमच्या बरोबर आहे, एक शिष्टमंडळ आणि ठेवीदार म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहेत. गेल्या वेळेसही तुम्हाला सांगितलं होतं, जिथं तुम्हाला बँक उघडायला प्रॉब्लेम येत असेल तिथं आम्ही 5-5 लोकांचं शिष्टमंडळ तयार करू आणि बँकेच्या बाहेर आमचे लोक उभा करू. पहिल्या दिवसापासूनच पळून गेला. ऐका, इकडे बघा, तुम्ही जे गप बसलात का, मुख गिळून गप बसलात का, त्याच्यामुळे ह्या माणसाला त्रास आहे. अरे तुमच्या कोणत्या ना कोणत्या 3 टाइमच्या जेवणामध्ये 1 टाइमचं जेवण ह्या माणसामुळे. नाही ठीक आहे ना, कुणी पाटला असतील, कुणी वशिल्याने लागलेले असतील. मी तुमच्यावर राग व्यक्त करत नाहीये. आज जी वेळ आलेली आहे, आज हे माझा परळीचा भाऊ हरकुट साहेब जे पोट तिडकीनं त्याच्या व्यथा मांडते, हे प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये हे चाललेलं आहे. परंतु आपल्याला ह्याच्यातून मार्ग काढायचा आहे. ह्याच्यातून मार्ग जर काढला तर आपण सगळं सुरळीत चालणार आहे.
आणि साहेब आम्हालाही वाटत नाही की तुम्ही डुबलं पाहिजे. तुम्ही परत एकदा उभा राहा, परत तुमच्या पाठीमागे सगळे ठेवीदार उभा राहतील. फक्त दिलेला तारीख, दिलेली वेळ 19-20 झालेलं चालेल. तुमचं वाटप तुम्ही 1 टाइम 2nd टाइम टप्पे पाडता ते बी आम्हाला चालेल. परंतु साहेब तुम्ही दिलेली तारीख काय फक्त टाळू नका. तुम्ही जे म्हणले आपल्या डोक्यावरून चाललंय ते सगळं त्यांचं मी मोजक्या शब्दामध्ये सांगितलं आणि त्यांनी पोटतिडकीने सांगितलं. इकडे बघा, जे कुटुंब पोटतिडकीने सांगतं त्यांची द्यायची नियत आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून अजून तुम्हाला सांगतो, बीडमध्ये अजून 5-6 बँक आहेत. बरोबर आहे. जसे ज्ञानराजात पैसे तिथं वाटलेले अनेकांचे त्या बी बँकेत पैसे. कुणाचा संपर्क होतो सांगा बरं, कुणाचा संपर्क होतो सांगा ना. सायरांचा संपर्क व्हायला आहे का? राजस्थानीच्या बियाणीचा संपर्क व्हायला का? अरे जो माणूस आपल्याला संपर्कात साधून तुम्हाला आपल्या समोर बसवून पोट तिडकीनं कुटुंबासहित जर काही सांगतोय आणि द्यायची भाषा करतोय तर आपण त्याचं शांत ऐकून घेतलं पाहिजे. आणि ते नाही म्हणत नाहीत ना. आणि याच्यामध्ये एक वर्ग अजून एक कार्यरत आहे, ते पळून जाणार आहेत, ते पैसे देणार. आणि साहेब तुमच्या तोंडावर आज सांगतो, तुमच्यातला अर्धा स्टाफ आहे का स्टाफ सुद्धा बोगस आहे. हे अर्धे तुमची वाईट बाहेर चर्चा करतात. एकदम बोगस. हे अर्धी चर्चा बाहेर करतात. परीक्षेचा पेपर अर्धा हेच फोडतात तुमचा. आपण जी भाकर खातो ना, आपण त्याची चाकरी करावी असं मला वाटतं. माझ्यावर अनेक आरोप चालू आहेत, पण मी पोटतिडकीला सांगतो की माझं जे मित्रमंडळ आहे का, माझ्या मित्रमंडळाचे पैसे बँकेमध्ये, माझा 1 रुपया तुमच्या बँकेत नाही. परंतु तुमच्यासारखं सामाजिक काम मी करतो. आज मला सुद्धा राजकारण होतं, प्रचार होता, मी कुठल्याही कुणाच्या व्यासपीठावर गेलो नाही. कारण माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय, मी मराठवाड्यात फिरलो, बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात गेलो. कारण ही जी व्यथा बघितली ना हरकुट साहेब, ही प्रत्येकाच्या मनातली व्यथा आहे. प्रत्येकाने आपल्या मुलीच्या लग्नासाठी यांच्या बँकेत पैसे ठेवलेले आहेत. 10 लाख जर ठेवले तर 10,000 व्याज आल्यावर त्याचा किराणा आणून त्यांचं घर टामटूम चलत होतं. बरं, ते 10 लाख रुपये भरलेले 10 वर्ष बी झालेले आहेत. 10 वर्ष या माणसाने व्याज दिलेलं आहे, हे बी विसरता कामा नये. आणि आता काय झालं, संकट सगळीकडूनच आलंय. मग त्या संकटाला आपण सगळ्यांनी आता आपण एकत्र झालं पाहिजे. आणि मी असं बोलल्यानंतरही खाली कमेंट येतात, खाली कमेंट येतात की बाबा हा माणूस असं कसं बोलायला लागला. अरे मी आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, जो माणूस आपल्याला बोलतोय, जो माणूस आपल्या समोर यायला लागलाय आणि जो माणूस पैसे देतो म्हणतोय, त्याच्याशी आम्ही सन्मानानेच बोलणार. आणि त्याच्या कुटुंबाचा आणि त्याच्या परिवाराचा आम्ही आदर करणार, कारण आम्हाला सुद्धा आहे बहिणी. बरोबर आहे. अरे घाण मेसेज साहेबांनी तो उल्लेख केला, मी इथं मुद्दाम सांगतो. आपल्याकडे माझ्या माहितीनुसार 18 ते 22 ग्रुप आहेत. डिलीट केले तुम्ही ते मेसेज. अशा घाण मेसेज त्याच्यावरती टाकतात. आपल्याला बहीण नाहीये का? आपल्याला आई नाहीये का? आपल्याला भाऊ नाहीये का? आपल्याला कुटुंब नाहीये का? मेसेज घाण टाकून पैसे मिळणार आहेत का? प्रत्येकाच्या भावना खूप म्हणजे जसं हरकुट साहेब म्हणले, जसा माझा परळीचा भाऊ म्हणला, भाऊ सगळ्यांच्या वेदना तशाच येतात. परंतु आता आपण मनामध्ये कुठला विचार न आणता हा माणूस 8-10 दिवसावर आपल्याला पैसे द्यायची भाषा करतोय. आणि हे सगळी जत्रा इथं आज आपल्या समोर बोलवलेली ही, ह्यांना मी शिष्टमंडळाच्या माध्यमातून तुम्हाला हात जोडतो, उद्यापासून कृपया करून मोबाईल चालू ठेवा. मी जरी फोन केला, मी जरी 2 शिव्या दिल्या तर ऐकण्याची मानसिकता ठेवा. अरे लोक कुणालाच माफ करीत नाहीत, लोक कुणालाच माफ करत नाहीत. लोक चांगलं करणाऱ्यालाही शिव्या घालतात, वाईट करणाऱ्यालाही घालतात. त्याच्यामुळे आपण ज्याचा खातो त्याची चाकरी व्यवस्थित करा. ज्या माणसाने तुम्हाला बोटाला धरून 4 लोकांमध्ये आणलंय आणि उभा केलंय, त्याच्यासाठी 2 शब्द ऐकले म्हणून काय होतंय. आणि जो माणूस आजपर्यंत 50,000 रुपयापर्यंतच्या छोट्या अमाऊंट होते, कोणत्या शाखेला 1 जणाला भेटले, कोणत्या शाखेला 2 जणाला भेटले, परंतु ते दिलेतच ना. जर यांना पळूनच जायचं असलं असतं तर या माणसाने 10,000 रुपये दिले नसते.
परभणी कुणाच्या संपर्कात आहे सांगा बरं इथं. चंदूलाल बियाणी कुणाच्या संपर्कात आहे? कुणाला पैसे मागणार आहेत आपण? भाऊ परळीचा आहे चंदूलाल बियाणे, आहे का परळीत? येऊ शकतो नाही आहे का परळीत? नाही एक चर्चा संपर्क आहे का आपला? आहे का? आम्ही टाकले नाहीत. नाही तो विषय नाही, तो आहे का मला लागलो. माझ्या पुढे फक्त रांगोळ्या कर्मचाऱ्या पुढे राहिल्या होत्या करायच्या. सकाळी 6ला आम्ही तिथे हजर आणि पहिले 1.5 महिना बँक आम्ही चालवली पुढे उभा राहून. आता ह्या सगळ्या गोष्टी ऐका ना, या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी आम्हाला माहिती ज्यांचं आहे ते ज्यांचं जे आहे ते मी लक्षात घ्या. आमच्या ठेवीत नाहीत, आम्ही त्यांचं तोंडही बघत नाही. नाही ते आणि ते येऊ बी शकत नाहीत पळीत. ऐका त्यांचा विषय आपल्या टीव्हीचा विषय नाही चालला. ऐका पैसे गेले त्याचा विषय नाही. आता आपल्या ग्रुपमध्ये फक्त ज्ञानराज तर टीव्हीदार आणि नाही. आम्ही तत्वानं चालणार आहेत. आमची कधी पोस्ट बघा आपला सचिन विषय नाही त्याच्यावर चालला. नाही का वाईट गोष्टी तिच्या नाही. सकाळी 50 वय वारकरी आणि शिर्के बाहेर निघत नाहीत आम्ही. आम्हाला 3 पिढ्या झाल्या वारकरी. आम्ही जिम्मेदारी पूर्व पाळलं. फक्त या कर्मचाऱ्याच्या पुढे रांगोळी राहिल्या होत्या काढायच्या. आता त्या कर्मचारी ऐका ना, त्या 200 खाते नुसते असे दिले त्यांना. यांना? त्या भरत शिंदेनं 200 खाते मंदिर पासून घरापर्यंत जाऊन पुढे ठाकरे साहेब उठा 1 मिनिट उठा. विचारलं देखील नाही त्या माणसाने की कशाला खातं खोलायचं म्हणून. ह्यांनीच केलं ना वाटून विचारा त्यांना. आणि आजकाल मग सगळी लोकं लेकरायचं ट्युशन मला बंद करावं लागलं. त्यांचा मोबाईल चालू आहे का? तुम्ही बंद आहे हा? मोबाईल चालू आहे का? त्यांचं कधीच बंद नाही राहिलं. चालू आहे. तुम्हाला सांगायचं आम्हालाही तर मला 2 मिनिटं एक मिनिट गाडी पुन्हा गडबड एक मिनिट ऐका. एवढं जे बोलायलाच ना संध्याकाळी 1:30 वाजता खुर्चीतून तोडून तुला संध्याकाळी झोपले हो ना. ऐका, तुम्ही परत आपला संपर्क नव्हता. आपला संपर्क ऐका. त्यांना विचारा घरी येऊन वाचायला डायरेक्ट. आता आपला संपर्क नव्हता. ह्या व्यक्तीने आपल्याला अजून 16 किंवा 17 तारखेला आपल्या समोर बोलवलंय. 16 किंवा आम्ही आणि 1 19 तारखेच्या घंट्यात नंतर काय बोललं ते लक्षात आलं नाही आमच्या. आम्हालाही तळमळे साहेब आम्हाला त्यांच्या भावना आम्हाला लक्षात यायला. हा, घ्या. त्यांना बोलू द्या. ऐका ना, ह्या काकाला बोलू द्या. थोडक्यात बोलायला सर मी दारूवरून आलेलो आहे. आमचे इंगळे साहेब आणि उमाटे साहेब कंटिन्यू फोन उचलतात. मी त्यांचं त्याच्याबद्दल मी अभिनंदन करतो. फोन उचलतात. सगळ्यांना शिव्या देऊन उपयोग नाही. इंगळे साहेब आणि उमाटे साहेब फोन उचलतात. परंतु आमचे जे प्रॉब्लेम आहेत ते तुमच्यापर्यंत येत नाही. ते फरक दुर्गा मॅडम पर्यंत अडकले जातात. आज तुम्हालाही माहित आहे लिव्हर ट्रान्सप्लांटला आज किती खर्च येतो एआयजी सारख्या हॉस्पिटलला. माझा मेडिकल प्रॉब्लेम आहे. शिष्टमंडळाला विश्वास नाही. शिष्टमंडळ म्हणताय गल्लीबोळातल्या BHMS डॉक्टर कुणी सर्टिफिकेट आणते. एआयजी हॉस्पिटल आशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएंटरॉलॉजी माझ्या मिसेसचं लिव्हर ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन आहे. आणि त्या ऑपरेशनला जो खर्च येतोय त्याच्या दुप्पट माझ्या ठेवी तुमच्याकडे आहे. परंतु माझा प्रॉब्लेम तुमच्याकडे आलाच नाही. माझ्या मिसेसचे सगळे फोटो टाकले. इंगळे साहेब उभा राहा तुम्ही. टाकलेत का फोटो? आणि साहेबापर्यंत गेलेत का तुम्हाला माहित नाही. साखरे साहेब फोन स्विच ऑफ करतात. फक्त आमचे फोन उमाटे साहेब आणि इंगळे साहेब ह्या दोघा व्यतिरिक्त कुणी उचललेले नाही. मी तुमच्या MIDCच्या घरी 2-3 वेळा येऊन गेलो. आणि मी रिटायर माणूस आहे परळी थर्मलला. आणि माझे मेडिकल रिपोर्ट जर खोटे असतील शिष्टमंडळाला आज खोटे वाटते. उद्या